आपण पाहतोय गिरगाव असू दे किंवा डोंबिवली, सर्वत्र गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळतोय। पारंपरिक वेशभूषेत नागरिक शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधीनं। आदित्य ठाकरे हे देखील शोभायात्रेत सहभागी झालेले होते। पाहूया आपण। माझ्यासोबत आदित्य ठाकरे आहेत। आदित्यजी, दरवर्षी तुम्ही या ठिकाणी येत असतात। यावर्षी परंपरा जी आहे, मराठी भाषेला अविभाज्य भाषेचा दर्जा दिलेला आहे, काय सांगाल? खरं तर खूप लढा द्यायला लागला, आमच्या सगळ्या खासदारांनी देखील दिल्लीत लढा दिला, दर्जा मिळालेला आहे। सण साजरा करूया, सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। शोभायात्रेचं काय वेगळेपण आहे? गिरगाव हे प्रसिद्ध असं आहे। त्यात आपण पहा, मागे आता ढोल तासाचं पथक जसं वाजवत होतं, तुफान आहे। गिरगाव मधली ही प्रसिद्ध अशी शोभायात्रा आणि स्वागत यात्रेमध्ये दरवर्षी आदित्य ठाकरे हे सहभागी होत असतात। कृष्ण गणेश, रोहित कांबळे, मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। आपण पाहतोय आदित्य ठाकरे सुद्धा या शोभायात्रेत सहभागी झालेले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।